पालक गरगटा अशा पद्धतीने करून बघा, खूप छान होतो। साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे। खायलाही चविष्ट लागतो आणि असं दाटसर। नक्कीच रेसिपी पुढे बघा। नमस्कार, मी अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पालकचा गरगटा। तर कशा पद्धतीने बनवते ते बघा। पालक घेतले तोडून या पद्धतीने। आता मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे। आता पालक मी कट करून घेणार आहे। बारीक अशी कापून घ्यायची। पालक छान अशी फ्रेश आहे, व्यवस्थित असे कट करून घ्यायचे। गरगटा खूप छान होतो। पालक आता मी कट करून घेतलंय। आता हे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचं। एक गड्डी घेतली होती मी, त्यातलं थोडंसं पालक काढून ठेवलंय। अशी या पद्धतीने बारीक अशी कट मारून घ्यायची। आता मी तडक्यासाठी ह्याच्यासाठी आता गरगटा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। मुगाची डाळ घेतले, एक पाऊण चमचाच आहे। पोहे काय चमचेनी मापलं तर हे 6-7 चमचेच भरेल। तुरीची डाळ पाव वाटीच आहे। आणि हे थोडेसे शेंगदाणे, अगदी अर्ध्या वाटीच्या पण खालीच आहे। मुठीत घेतलं तर एक मुठभरच होतील, जास्त नाही घ्यायचे। एक टोमॅटो। आता हे सर्व मी स्वच्छ धुवून घेते। हे व्यवस्थित मी धुवून घेतले सगळं। आता हे धुवून घेते। अगदी झटपट तयार होते, जास्त वेळ जात नाही। ह्याच्यातच शेंगदाणे सुद्धा टाकायचे आणि हा टोमॅटोही डाळीबरोबरच टाकायचे। आणि कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। व्यवस्थित शिजलं पाहिजे। याच्यातच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी फक्त आपल्या डाळीच्या वरती थोडंसंच, जास्त पाणी नाही ठेवायचं, इतपतच। पालकमध्ये थोडंसंच पाणी टाकून घेणार आहे मी, जास्त नाही। कुकरला 4 शिट्ट्या काढून घेते। पालक आणि डाळ वेगवेगळेच मिक्समध्ये नाही आपण शिजवायचं। ह्याचा डब्बा वेगळा आणि पालक वेगळे। कुकरला व्यवस्थित आता डाळ आणि पालक शिजवून घेतले मी। आता ही व्यवस्थित हिला अशी घोटून घ्यायची आहे, पालकला आणि डाळी घोटून घ्यायचे। दोन्ही व्यवस्थित घोटून घेतले मी। आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं। एकजीव करून घ्यायचं दोन्ही पण। डाळ व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, नाहीतर गरगटाचं पाणी वेगळं होणार आणि पालक असं वेगळं पाण्यासारखं दिसेल। त्याच्यामुळे दोन्ही एक व्यवस्थित शिजवून घ्यायचं। आता तडक्याला मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते। अगदी सिंपल पद्धतीने मी दाखवते तुम्हाला। खूप चवीला मस्त लागतं।
इथे मी जिरा घेतला आहे 1 चमचा, गरम मसाला पाव चमचा, जास्त नाही घ्यायचं, थोडंसं. इथे मी 1 चमचा घरगुती तिखट मसाला घेतला आहे, हळद अर्धा चमचा आणि धना पावडर पाऊण चमचा, पाव चमचाच आहे, जास्त नाही आहे. आता मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे 8-10, तर ह्या खलबत्त्यामध्ये चेचून घ्यायचे. हे मोठ्या साईजचे आहेत, म्हणजे 8 घेतले आहेत. बारीक असतील तर तुम्ही एक 10-15 घ्या, लसूण जास्त लागते, ते त्याच्या लसणीमुळे छान अशी टेस्ट येते. तर ह्याला मी थोडंसं ठेचून घेणार आहे. असं दरदर मी ठेचून घेतले. लसूण जास्त ह्याच्यामध्ये टाकायची, कारण चव लसणीमुळेच येणार आहे, व्यवस्थित फ्लेवर येतं त्याचा छानपैकी. कट करून घ्यायची नाही, लसूण अशी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची. आता तडक्याला काय काय करते बघा पुढे. कढई घेतली, कढई गरम करत ठेवते. कढई थोडीशी रुंदच घ्यायची, नाहीतर तुम्ही टोपामध्ये पण करू शकता. हलकी गरम झाली की मी त्यामध्ये ऑइल टाकणार आहे. ऑइल थोडंसं कमी जास्त करू शकता. खायला मस्त लागते पालकचं रगडून. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. आता ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे. जिऱ्याचं आणि लसूणचं जे ह्याच्यामध्ये स्वाद छान येतो. राई टाकायची नाही, राईमुळे चव बिघडते. आता लसूण टाकून घेते. व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं. लसणीचा आणि जिऱ्याचा स्वाद आला पाहिजे, ह्याच्यात ऑइलमध्ये उतरला पाहिजे. पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये तिखट, हळद आणि धना पावडर टाकून घेते. याला कलरही छान येतो थोडाफार. लसूण जास्त प्रमाणात याच्यामध्ये टाकायची. आता ह्याच्यामध्ये गॅस थोडंसं फास्ट करायचं. आता हे आपण पालक डाळीचं हे मिश्रण केलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याचा आवाज आला पाहिजे सरकन. तडका छान असा बसला पाहिजे. पाहू शकता कलरही छान आले, सुगंधही एक नंबरच आहे. एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान लागतो. जास्त सामग्री पण लागत नाही, कमी साहित्यामध्ये तयार होतो. पाहू शकता कलरही छान आले. खायला एक नंबरच लागते. असा गरगटा घरी नक्कीच ट्राय करा. अगदी साध्या कमी साहित्यामध्ये तयार होतो. घरगुती आपले प्रत्येक मसाले असतात त्याचे, काही जास्त मसाल्यांची पण गरज लागत नाही. अगदी झटपट असा गरगटा तयार होतो. खायलाही चविष्ट लागतो. आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाल्याची पावडर घेतलेली पाव चमचा ती टाकून घ्यायची. तडक्यामध्ये नाही टाकायची, वरून टाकायची. बाकी शेंगदाण्याचं कूट वगैरे याच्यामध्ये टाकायची काही गरज नाही. खूप टेस्टी लागतो हा गरगटा. अख्खे शेंगदाण्यामुळे ते शिजल्यामुळे छान चव पण येते.
आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये गरगटा तयार होतो. चपाती भाकरीबरोबर पण खायला छान लागतो, भाताबरोबर. आता याला मी उकळी येऊन देणार आहे. 5 मिनटंच ठेवणार आहे बारीक गॅसवरती. वरून अर्धच मी झाकण लावून घेतलं आहे, पूर्ण नाही. आणि गॅस बारीकच ठेवायचा. 5 मिनटं छान उकळी येऊन द्यायची. बघूयात. छान असं स्टीम आले. आता याने तयार झालं आहे. अगोदर शिजवून घेतल्यामुळे एक उकळी आली की बस होतं. पातळ करायचं नाही, नाही तर पाणी वेगळं गरगटा म्हणून समजणारच नाही. असं घटसर दाटसर असं ठेवायचं. आता गॅस बंद करते. किती छान असं झालं आहे गरगटा. खायलाही चवदार लागतो. नक्कीच ट्राय करा. कशी वाटली माझी गरगट्याची रेसिपी ते नक्कीच मला सांगा कमेंट करून. आणि इतरांसोबतही शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.